एकदा बघतोच राव आता निवृत्ती भाऊ काय काम करू राहिला. मग राजे काय चालू आहे? चालू पळवान मला लईच कमी दिसू राहिलं राव ह्यो. हा का जास्त आहे? थोडं जाव झाले वाटत. जादा झालं आणि वाटू राहिलं का? फळ कस काय चांगले नाही राहणार आपले. आपण तुम्हाला रासायनिक सोबत बायोफॅक्टरी सगळी रेंज दिलेली आहे. ते दिलेली सगळी टाकली ना आपण. हा तुम्हाला याचे फवारण्यापासून ड्रिप सोडण्यापर्यंत रासायनिक खतापर्यंत सगळी त्यांची रेंज दिलेली आहे. तुमच्या ध्यानात आहे का आपण त्या डिओच्या आणि पोट्याच्या बॅगे दिल्या होत्या त्याच्यासोबत टाकल्या का? मग टाकल्या ना त्या सेटिंग पासून तुमचे झाडं त्याच्यासोबत तुम्हाला माहितीये झाडं धरायच्या अवस्थेत नव्हते पण डोस टाकल्याच्या नंतर टाकल्यानंतर धरल्या गेले ना ती. हा मुळ्यासाठी पण तुम्हाला DOC दिलं होतं. निमॅटोड होऊ नये म्हणून निमॅटोड दिलं होतं. ते बी सोडवतो मग. त्याच्यानंतर दिसलं का तुम्हाला कधी नाही. निमॅटोडचं काही दिसलं नाही एवढी काळीची जमीन असल्याच नंतर पण निमॅटोड नाही तुमच्याकडे. नाही रिझल्ट आहे ना मग त्याचे. result आहे ना. आणि हे तेलासाठी पण INM चक्रण BSL 4 दिलं होतं तुम्हाला. हो तेल आहे तुमच्या बगीचात पुढे नाही. एवढे दाट फळ आहे एवढे स्ट्रेस मध्ये असताना झाड आहे नाही नाही त्याच्यासाठी. ते आले नाही. त्याच्यासाठीच बायो फॅक्टरचे तुम्हाला कसे रिझल्ट चांगले आले ना त्याचे. भारी वाटते. आता इतके तुम्हाला बगीचा दिसू राहिला चांगला. मग आमच्या पुढे तुमच्या पुढे आपल्या जनकृपाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही समाधानी आहे का नाही? हो, समाधानी ना. काही नाराजगी असली तर नाही. सांगा. आमच्या एवढं झाडाला 150 फळ आहे मागीन काय पाहिजे. बरं तुम्हाला काय वाटत आता एवढे चांगले रिझल्ट आले तुम्हाला तर जैविक मधले खत जसं आपले बायो फॅक्टरचे आपण वापरले DO पोटॅश येते ते आपण बाकीच्या याला पण फळा बागाला जसं मोसंबी झालं त्याच्यानंतर सीताफळ झाले आपली कापूस झालं याला वापरलं पाहिजे का नाही वापर? सगळ्या शेतीला वापरलं पाहिजे. त्याच्यानुसार तुम्ही आता सगळ्या शेतकऱ्याला सांगा थोडंफार चांगलं वाटलं तुम्हाला तर. नाही सांगणं जायचं आपलं समजा. हा घ्या आता तुमचे काम उरकून पावसा पाण्यात हो. दिवस आहे फवारणी गिवारण्या टायमावर घेत जा फवारणी चालू आणि जनो तुम्ही मानतो जावं तेवढं रस्त्यात घ्या मनावर. रस्त्याच होय ना घ्या जनावरं. जाय. हे गेलं का ते दामा म्हणा. चालन चालन येतो आम्ही आता. हो चालेल. चला तर मग शेतकरी बंधूंनो, आपण पण खरीप हंगामात आपल्या सर्व पिकांमध्ये ह्या वर्षी बायोफॅक्टर बायोलॉजिकल्सचे दर्जेदार जैविक खते वापरूया आणि भरघोस उत्पादन घेऊया.